अखेर महावितरणकडून दिलेल्या लेखी हमीनंतर पत्रकार एकनाथ वाघमोडे यांचं महावितरण कार्यालयासमोर सुरू असलेलं उपोषण महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांच्या उपस्थितीत सोडण्यात आलेलं आहे। सर्वसामान्य नागरिकांना आणि धनधानक्यांबद्दल महावितरण दुटप्पी भूमिका घेत आहे। त्या अनुषंगाने तहसीलदारांनी महावितरण विभागाला तब्बल 7 वेळापत्र व्यवहार करून देखील महावितरण विभाग कारवाई करत नसल्याने पत्रकार एकनाथ वाघमोडे यांनी उपोषणाचा पर्याय स्वीकारला होता। पहिल्या 2 दिवसात काहीच तोडगा न निघाल्याने त्यांनी आपले बेमुदत आमरण उपोषण जारीच ठेवलं होतं। तिसऱ्या दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील यांनी उपोषणस्थळी येऊन पत्रकार एकनाथ वाघमोडे यांची भेट घेत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्याकडे या उपोषणाबद्दल चौकशी केली। आमरण उपोषणाची तीव्रता समजल्यानंतर महावितरण विभागाचे अधिकारी जागे झाले। त्यानंतर त्यांनी उपोषणकर्ते एकनाथ वाघमोडे यांना लेखी हमी दिली। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, मसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, दहिवडी पोलीस स्टेशनच्या गोपनीय विभागाचे प्रकाश इंदलकर, नीलम रासकर या मान्यवरांच्या उपस्थितीत पत्रकार एकनाथ वाघमोडे यांनी आपलं बेमुदत आमरण उपोषण स्थगित केले। या उपोषणावेळी शिवसेना शिंदे गटाचे सातारा जिल्हा प्रमुख चंद्रकांत जाधव, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू मुळीक, दहिवडीचे नगरसेवक महेशराव जाधव, माजी नगराध्यक्ष सतीश जाधव, बालाजी जगदाळे, बाळराजे विरकर, सचिन पुकळे, लालासाहेब दडस, दिनेश दवे यांसह अनेक मान्यवरांनी भेटी दिल्या। दहिवडी पोलीस ठाणे, महसूल विभाग, महावितरण विभाग आणि विविध क्षेत्रातील अनेक मातब्बर मंडळींनी उपोषण काळात केलेल्या सहकार्याबद्दल पत्रकार एकनाथ वाघमोडे यांनी धन्यवाद व्यक्त केले। नमस्कार, मी एकनाथ वाघमोडे। दहिवडीच्या महावितरण कार्यालयासमोर मी 3 दिवस उपोषण केलं। दहिवडी वडगाव हद्दीवर असलेला बबनराव पवार यांचा खडी क्रशर आहे, तो अवैध आहे आणि त्याला MSEBनं डांबर कनेक्शनसाठी डांबर प्लॅन्टसाठी कनेक्शन दिलं। मात्र त्या डांबर प्लॅन्टला दिलेल्या कनेक्शनवर त्यांचा खडी क्रशर सुरू होता आणि त्या खडी क्रशरवर कारवाई व्हावी किंवा आजपर्यंत जी लाईट चोरून वापरली किंवा लाईट वापरली, डांबर प्लॅन्टला कनेक्शन देऊन त्याच्यामधून जी लाईट वापरली त्याच्यावर सर्वसामान्यांना जसा दंड केला जातो त्याचप्रमाणे दंडात्मक कारवाई करावी अशी माझी मागणी होती आणि त्यानुसार मी दहिवडीच्या महावितरण कार्यालयासमोर सलग 3 दिवस उपोषण केलं आणि माझं उपोषण मी स्थगित केलं। त्याचं कारण असं आहे की महावितरण कार्यालयानं मला लेखी हमी दिली कारवाईची आणि त्या अनुषंगानं मी माझं उपोषण स्थगित केलेलं आहे। धन्यवाद। आपला आवाज न्यूज प्रतिनिधी महेश शिंदे पाटील, दहिवडी।